अन्नदाता फॅमिली रेस्टॉरंट हा आमच्या आहेर परिवाराचा कौटुंबिक आनंददायी कार्यक्रम आणि त्यानिमित्तानं व्यासपीठावर उपस्थित ज्यांची आपण सर्वजण प्रतीक्षा करत होता त्या प्रतीक्षाताई मुणगेकर आणि आपल्या अकोले तालुक्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यापार व्यवसायाच्या विविध सर्व क्षेत्रातील कळसुबाईच्या उंचीची व्यक्तिमत्व असलेले आपण सर्व सज्जन, माझ्या समोर असलेले आपण सर्व या आहेर परिवारावर प्रेम करणारे विविध क्षेत्रातील मान्यवर, आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. आहेर परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. महेशराव, आपण सगळी मंडळी या सगळ्या कार्यक्रमाच्या करताना अन्नदाता हॉटेलच्या करता मेंगळसाहेब शुभेच्छा देत आहात आणि देणार आहात, परंतु मी मात्र या हॉटेलचा रिव्ह्यू देणार आहे. मी 1 महिन्यापूर्वी इथे येऊन हॉटेलची जेव्हा काम चालू होतं तेव्हा येऊन पाहून गेलो, कारण आहेर परिवार आमचा रोटरी परिवाराच्या माध्यमातून हा आमचा परिवार आहे. अनेकांचा तो नातेवाईक परिवार असेल, परंतु आमचा हा सगळा जवळचा मित्र परिवार आहे. माझ्यासारख्या एका प्रबोधनकाराच्या दृष्टीनं एक अतिशय महत्त्वाची गोष्ट भाऊ डॉक्टर, की 3 बंधू एका विचाराचे आहेत आणि आम्ही रोज रामायण सांगतो, पण रामायण सांगताना आजही जर सख्खे भाऊ प्रेमानं राहत असतील तर आम्हाला सावत्र भावाची उपमा द्यावी लागते. राम लक्ष्मण एकमेकांचे सावत्र भाऊ होते आणि आजच्या काळात जर कोणी सख्खे भाऊ प्रेमानं राहत असतील तर मला 3 युग मागं जावं लागतं आहे आणि त्या सावत्र भावांची उपमा द्यावी लागते, तेव्हा सख्या भावाचं प्रेम आम्हाला सांगता येतं. हे मात्र 3ही भाऊ या मातापित्याचे संस्कार घेऊन आपापल्या क्षेत्रामध्ये, व्यावसायिक क्षेत्रामध्ये निर्व्यसनी सदाचार संपन्न जीवन जगून आपला व्यवसाय उभा करतायत. महेशरावने सांगितलं की जिथे लात मारीन तिथे पाणी काढील, अशी अकोले तालुक्याची भूमी आहे आणि त्यांनी खरोखर शेतकऱ्याची मुलं तिथे त्या अन्नदातावर त्यांनी ब्रँड म्हणून सुद्धा शेतकरी, नांगर हाकणारा शेतकरी तिथे लिहिला आहे, तो छापला आहे. त्याच्यामध्ये त्या चित्रामध्ये आपल्याला दिसतो आहे आऊत हाकणारा शेतकरी आपल्याला दिसतो आहे. शेतकऱ्याची मुलं आहेत, वेगळ्या क्षेत्रामध्ये गेली. साईदृष्टी नाव त्याने दोन्ही तालुक्यामध्ये सर्वदूर आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलं. नुसता दृष्टी म्हणून चष्मा नाही तर आपलं सौंदर्य वाढवणारा सुद्धा चष्मा यांनी या सगळ्यांनी आपल्या सगळ्यांच्या करता दिला आणि ज्यांना नंबर नाही त्यांनासुद्धा चष्मा घालण्याकरता मजबूर केलं या आहेर परिवारानं. आणि म्हणून मला असं वाटतं आहे, हे आता इथे जेवढे परिवार उपस्थित आहेत या सगळ्या परिवाराला हा आहेर परिवार मजबूर करणार आहे की तुमच्या कुटुंबातला एक कार्यक्रम तरी आपल्याला इथे करावा लागणार आहे. कारण मी सांगणार आहे पुढे का बरं म्हणून, की आपण एवढे कुटुंबातले लोक इथे आहोत ना, आता या एकेका कुटुंबातल्या माणसानं वैद्यसाहेब आमचे विकासजी वैद्य संगमनेर इथपर्यंत आलेत, की अशा प्रत्येक कुटुंबानं आपल्या घरातल्या छोट्या मोठ्या मुलाचा वाढदिवस म्हणा, सुखदुःखाचे अनेक छोटे कार्यक्रम म्हणा, किंवा अगदी आपल्या घरातल्या जो ज्येष्ठ माणूस आहे, मोठा माणूस आहे, वडीलधारा माणूस आहे, कुटुंबातला सर्वात ज्येष्ठ आहे, त्याचा जर एक कृतज्ञता सोहळा जर इथे केला तरीसुद्धा या परिवाराला वेगळी जाहिरात करावी लागणार नाही. तरी पण या परिवाराचं भांडवल सगळं रिकामं होऊन निघून येईल. त्याच्यातून सांगण्याचं तात्पर्य काय आहे, मग असे मेंगाळ साहेबांनी सांगितलं की संगमनेरचे लोक इथे जेवायला येतील किंवा अकोल्यावाले जर संगमनेरला जेवायला जात असतील, 20 किलोमीटर जात असतील तर इथे 10 किलोमीटर त्यांना यायला काही अडचण नाही, सहज येऊ शकतील. याचं कारण काय आहे, आम्ही रोज प्रवास करणारी माणसं आहोत. आम्हाला काय हॉटेलमध्ये जेवायचा संबंध कधी येत नाही, कारण बाहेरच सगळी चांगली म्हणजे महेशरावांच्या हसण्यावरून कळालं सगळीकडे सगळी उत्तम व्यवस्था असते तर कशाला इकडे जायचं. परंतु मात्र आम्हाला जेव्हा अनोळखी भागातून प्रवास करताना वळावं लागतं तेव्हा आम्ही काळजी घेतो की शक्यतो ते हॉटेल शुद्ध शाकाहारी असलं पाहिजे, व्हेज नॉनव्हेज एकत्र नसलं पाहिजे, त्याची आम्ही काळजी घेत असतो. शक्यतो अशा ठिकाणी वळत नाही, जात नाही. मी 1 महिन्यापूर्वी हॉटेल पाहून गेलो. सेपरेट किचन हे बोर्ड सगळीकडे लावले असतात, चुलीवरचे पदार्थ हे बोर्ड सगळीकडे लावले असतात. आता इतके चुलीवरचे पदार्थ झाले, आता फक्त आईस्क्रीम यायचे राहिले चुलीवरच, इतके सगळे बोर्ड असतात. परंतु मी महिन्यापूर्वी पाहून गेलो का याने सेपरेट किचन म्हणतात, पण खरंच सेपरेट किचन आहे का? ते सेपरेट किचन यांनी खरोखर केलेलं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही याच्यापैकी कोणी पण इथं जेवलेलं नाही, मी इथं जेवलेलो आहे. म्हणून मी म्हणलं मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे महेशराव. याचं कारण का, तुमच्यापैकी कोणी पण इथं जेवलेलं नाही, मी जेवलेलो आहे. परवा जेवढे इथं शुद्ध शाकाहारी लोक असतील, जेवढे माळकरी लोक असतील, अशा लोकांच्या मनामध्ये अशा शंका येते की नको बाबा अशा हॉटेलला जायला. पण मी तुम्हाला विश्वास देतो, मी काही कोणाची जाहिरात करत नाही याच्यापूर्वी कधी, परंतु मी तुम्हाला विश्वास देतो, इथला माळकरी जरी तुम्ही इथं आला तर इथं जेवण केलात तरी तुमच्या शुद्धतेची मी तुम्हाला सगळ्यांना हमी देतो, कारण मी स्वतःच जेवलो आहे तिथे, मी स्वतःच जेवलो आहे. आणि विशेष म्हणजे महेशराव, इथल्या आचार्याची चव इतकी सुंदर आहे. आता मला इथे नॉनव्हेज खाणारे सुद्धा लाईव्ह चालू आहे म्हणजे मला मर्यादा आहे जरा, अरे कॅमेरा बंद केला असं मग तुम्हाला सांगितलं असतं. इथे नॉनव्हेज खाणारे सुद्धा 5-25 लोक बसलेत आणि त्यांच्यासुद्धा सगळ्यांच्या उत्तम प्रतिक्रिया आहेत. मी मित्र म्हणून प्रतिक्रिया जाणून घेतलं, मला हॉटेलची जाहिरात करायची लालू शेठ म्हणून प्रतिक्रिया जाणून घेतल्या नाही, पण नॉनव्हेज खाणाऱ्याने जी इथं खाल्लं आहे
त्यांच्या मी प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आणि ते सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीनं हा परिवार या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देणार आहे. आणि म्हणून मला पक्की खात्री आहे, अपेक्षा नाही, मला पक्की खात्री आहे की अकोल्याचे लोक जेवायला इथे गणोरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सांगितलं ना, जरा निवांत पाहिजे लोकांना. आता लोक इथं आत्ता स्टेजवर 2-4 जण असे जे जय मल्हारला जातात सिन्नरला. नाही रोटरीतले नाही, तुम्ही कुठं रोटरीतले. आणि म्हणून जर एवढ्या लांब दुसऱ्या तालुक्यात जात असतील तर मला खात्री आहे ते लोक गणोरल्याशिवाय राहणार नाही. कारण आयर परिवाराचा तशा प्रकारचा हातखंडा आहे की त्याने, मी सांगितलं ना, त्याने मजबूर केलं आहे. सौंदर्यासाठी चष्मा घालायला आपल्याला मजबूर केलं आहे ना, तरी आपल्याला जेवणासाठी सुद्धा इथे उत्तम व्यवस्था देतील. मी फक्त आपल्याला सगळ्यांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी या ठिकाणी इथे या परिवाराच्या आनंदाचे उपक्रम आहे. आपण फक्त कसं चालेल चिंता करू नका. कसं चालेल म्हणजे इकडून काय वरून ब्रह्मदेव नाही येणार चालवायला, आपल्याला सगळ्यांना ते चालवावं लागणार आहे. आपल्याला सगळ्यांना त्याच्यामध्ये सहभागी व्हावं लागणार आहे. आणि नाहीतरी आता इथून पुढच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये आपल्या जीवनातले छोटे छोटे प्रसंग आपण सेलिब्रेट नाही केले तर आपल्याला सुखी असून समाधानी होण्याकरता, आनंद मिळवण्याकरता दुसरं काय साधन आहे? आपल्याला आनंद मिळत दुसरं काय साधन आहे? काहीच साधन नाही. आपल्याला आपल्या कुटुंबातले छोट्या छोट्या आनंददायी गोष्टी या सार्वजनिक कराव्या लागतील. त्या सगळ्या कुटुंबासोबत त्याचा आनंद घ्यावा लागेल. थोडंसं सगळ्यांनी एकत्र यावं लागेल. नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं चौकोनी होत चाललेलं कुटुंब जे, त्यासाठी आपल्याला सगळ्यांना मित्रपरिवार सोबत घ्यावं लागेल. आणि अशा पद्धतीने येऊन आपण एक संध्याकाळ छानपैकी शांतपणे, इथे फक्त बसायची व्यवस्था नाही आहे म्हणजे बसायची व्यवस्था आहे पण बसायची व्यवस्था नाही आहे, तर तेवढं मात्र ते सोडून उरलेल्या सगळ्यांच्या करता आधी कौटुंबिक पद्धतीने आनंद घेण्याची उत्तम सोय आयर परिवारानं केली. मी त्या तीनही बंधूंना मनापासून धन्यवाद देतो. आईवडिलांचे खूप चांगले आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या तिघांच्या पण अर्धांगिनी त्यांच्या सगळ्यांच्या खूप सोबत आहेत. आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचं व्यावसायिक क्षेत्रामध्ये नाव त्यांचं त्या ठिकाणी आहे. ते अशाच प्रकारानं वृद्धिंगत होत राहील. मी अगस्ती महाराजांच्या चरणी त्यांच्या यशस्वी व्यावसायिक वाटचालीच्या करता आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो. थोडं जास्त बोललं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.